आता पुन्हा एकदा मुंबई लोकल आणि त्याच्या सुरक्षेसंदर्भातली बातमी। क्षुल्लक कारणांवरून मुंबई लोकलमध्ये होणारे वाद, त्यातून झालेली हत्या हे मुंबईकरांना फार जवळून माहिती आहे। पण एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि मुंबई लोकलमधील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। नेमकं काय घडलं बघूया। लोकल प्रवासाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असताना हा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। हा व्हिडिओ आहे मध्य रेल्वेच्या महिला डब्यातला। बुरखा घातलेला हा पुरुष अचानक महिलांच्या डब्यात चढला। त्यानं काही जणींना चुकीचा स्पर्शही केला। त्यामुळे काही वेळानं महिलांना संशय आल्यानं महिलांनी त्याला घेरलं। इतक्यात घाटकोपर स्टेशनला गाडी लागत असताना या संशयितानं चालत्या ट्रेनमधून उडी मारली आणि समोरून येणाऱ्या कर्जत लोकलमध्ये चढून तो पसार झाला। मुंबई लोकल ट्रेनचा प्रवास दिवसेंदिवस अधिकच असुरक्षित होत चाललाय का असाच प्रश्न सध्या पडतोय। कारण काल लोकलच्या झालेल्या भांडणामध्ये एका निष्पाप मुलाचा डोळा निकामी झालाय। गेल्या महिन्यातही मालाड स्थानकात एका प्राध्यापकाची याच लोकलमध्ये झालेल्या भांडणामुळे हत्या झाली। असं असताना दिवसाढवळ्या महिलांसाठी राखीव असलेल्या ट्रेनमध्ये एक पुरुष बुरखा घालून चढल्याची धक्कादायक घटना घडलीय। घडलेल्या प्रकाराच्या वेळी डब्यातल्या काही महिलांनी त्याचे व्हिडिओ काढले, तर काहींनी त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला। मात्र गाडी प्लॅटफॉर्मला लागण्याच्या आधीच त्यानं पळ काढला। या सगळ्या प्रकाराची महिला प्रवाशांनी तात्काळ कंट्रोल रूमला माहिती दिली आणि व्हिडिओचे पुरावेही दिले। यानंतर पोलिसांनी मुलुंड, ठाणे अशा स्थानकांवर तपास सुरू केला। मात्र पोलिसांच्या हाती अद्याप काहीही लागलेलं नाहीये। सोबतच पोलिसांनी कलम 162 अंतर्गत गुन्हाही दाखल केलाय। ट्रेनमध्ये अशा काही घटना दिसल्या, कोणतरी भांडण होतंय किंवा कुठलं असं आपण ज्याला असामाजिक तत्व म्हणतो, अशा काही व्यक्ती असतील, काय भांडत असतील किंवा वेगळं काय करत असतील, तर आपण GRPच्या माध्यमातून 1512 म्हणून एक हेल्पलाईन राबवतो की ज्यामध्ये तुम्ही कॉल केल्यानंतर तात्काळ तुम्हाला मदत मिळते। तर माझं सर्वच प्रवाशांना आव्हान आहे की आपण अशा काही गोष्टी दिसल्या तर तात्काळ ह्या आमच्या हेल्पलाईनचा वापर करावा आणि या GRP जी हेल्पलाईन राबवतं, जी सुविधा देतं, त्याचा लाभ घ्यावा। मागच्या महिन्यात आंबिवली रेल्वे स्थानकात बुरखा घालून आलेल्या एका व्यक्तीनं चेन स्नॅचिंग केल्याची घटना समोर आली होती। या दोन्ही घटनेतील व्यक्ती एकच आहे का याचा तपास GRP आणि RPFची पथकं संयुक्तपणे करतायत। बेफाम गर्दी, कोलमडलेलं वेळापत्रक आणि अशी असुरक्षितता या सगळ्याचा सामना करत महिलांसोबत पुरुषांनाही जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतोय। हायस्पीड रेल्वेची स्वप्न आपल्याला जरूर पाहायला हवी, पण मुंबईकरांचं हे रोजचं मरण आधी थांबवायला हवं ही अपेक्षा। सूरज सावंत, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.